प्रहार संघटनेचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात अपंग बांधव, शेतकरी, कष्टकरी व त्यांच्यासाठी नेटाने विधानसभेत व रस्त्यावर लढाई लढणारा महाराष्ट्राचा बुलंद आवाज ओम प्रकाश उर्फ बच्चू कडूभाऊ. बच्चू भाऊंचा फोन व्हावा व एमएससीबीतून शेतकऱ्याला जळालेला डीपी दुरुस्त करून मिळावा. एखाद्या सरकारी कार्यालयात बच्चू भाऊंचं नाव सांगावं व गरिबाला संजय गांधी निराधारचा आधार मिळावा. भ्रष्ट प्रशासनाला नडणारा वाघ म्हणजेच बच्चू कडू. याच बच्चू भाऊंच्या आक्रमक विचारसरणीवर श्रद्धा व विश्वास ठेवून क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातून एक BSc ॲग्री शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित युवक येतो. ना कुठली राजकीय पार्श्वभूमी, घरची परिस्थिती यथातथाच असणारा, पोरासोरांना घेऊन फिरणारा व व्यवस्थेला शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारणारा. होय, मी बोलतोय प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील भाऊ यांच्याबद्दल. 8 एप्रिल त्यांचा वाढदिवस, त्यामुळे त्यांच्या कार्याचा घेतलेला हा छोटासा आढावा. साल 2013 वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी गावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया बच्चूभाऊंच्या माध्यमातून मोफत झाली होती. त्या रुग्णाच्या घरी बच्चूभाऊ आले होते. तीच बच्चूभाऊंच्या बरोबरची पहिली भेट. बच्चूभाऊंची रुग्णसेवेची तळमळ व शेतकऱ्यांच्या बद्दल असणारी आत्मीयता बघून दिग्विजय भाऊंनी 2013 साली प्रहारचा झेंडा खांद्यावर घेतला. वाळवा तालुक्यातील प्रस्थापित पक्षांच्या गर्दीत बंडखोर वृत्तीच्या दिग्विजय भाऊंनी शेतकरी चळवळ व रुग्णसेवा निवडली. क्रांतिसिंह नाना पाटलांना प्रेरणास्थान मानून सुरू झाला शेतकरी चळवळीचा, रुग्णसेवेचा व संघर्षाचा अखंड अग्निकुंड. उरून इस्लामपूर शहरात संपूर्ण दारूबंदी व्हावी म्हणून दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आंदोलन करत समाजाचं लक्ष वेधलं. कडकनाथ कोंबड्यांचा घोटाळा करून शेतकऱ्यांच्या पोरांचा मुर्गा बनवणाऱ्यांना हिसका दाखवणारा शेतकऱ्यांचा दिग्विजय भाऊ या घोटाळ्याने अनेक शेतकरी नुकसानग्रस्त झाले. अनेकांनी आपलं आयुष्य संपवलं तर काहींनी सगळं गमावलं. हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न तत्कालीन नेते व सरकारने केला. प्रहार शेतकरी संघटनेनं पहिल्यांदा जेव्हा मेसेज व्हायरल केला की जे कोणी शेतकरी असतील त्यांनी प्रहार संघटनेशी संपर्क करावा, तेव्हा असंख्य माझ्या माय मावल्यांचं फोन आलं. कुणाचं 10 लाख रुपये गेल्यात, कुणाचं 5 लाख रुपये गेल्यात, कुणाचं दागिने घाण आहेत, अशा सगळ्या, कुणाचा हात कलंगल्यातनं फोन आला, कुणाचा माळशिरसवरून फोन आला. ह्या जेव्हा व्यथा, आमचा एक सुद्धा प्लॅन नाही, काय नाही, कुठे एक कोंबडी सुद्धा घेतलेली नाही. 1 वर्ष झालं मी रयत ॲग्रो मध्ये शेतकऱ्यांचे पैसे काढायला जातोय. 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं तिथं मी पैसे मागायला जातोय शेतकऱ्यांचं. काढून बघ तेवढंच दिलं. पण शेवटी यांनी असं केलं, या सुधीर मोहितेनं, संदीप मोहितेनं 2 महिने फक्त जमिनीचा व्यवहार केल्यात. भावांना 2 महिने फक्त यांनी जमिनीचा व्यवहार केल्यात. 2 महिने फक्त इस्लामपुरात, देवराष्ट्रात, पलूस मध्ये यांनी फक्त जमिनी खरेदी केल्या. शेतकऱ्यांच्याच जोरावर घेतले. आणि ह्याच्यावर जर कुठल्या संघटनेचा पदाधिकारी येऊन शेतकऱ्यांचं दादागिरी करत असेल तर प्रहार संघटना त्याला जशाच तसं उत्तर देणार. आणि हा जो गणेश शेवाळे नावाचा कुत्रा, याला मी जाहीरपणे सांगतो, तुला आजपासून इस्लामपूर बंदी, तू गावात दिसायचं नाही. आणि हा जो गणेश शेवाळे, त्याला ह्याच्या मागच होता, हे असंच आहे, ते फिरतय गावभर, खातय पावाड आहे 1 नंबरच, फिरतय सगळीकडं. आणि ह्याला जेव्हा कोणी काही, ह्याच्या आधी पण सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली, ह्याला सोडवायला सुद्धा एक बाबा जाऊन बसतो पोलीस स्टेशन. आणि काय म्हणतोय, हाडाचे पैलवान आहे म्हणते, मी पैलवान आहे असाच बोलणार म्हणते. अरे तू कुणाच्या तालमीतला आहेस, कुणाच्या शाळेतला आहेस, तुझा हेड मास्तर कोण आहे, तुझ्या हेड मास्तरच्याच गच्च्याला हात घालणार आहे. आम्हाला माहित आहे तुझा हेड मास्तर कोण आहे, त्याच्याच गच्च्याला हात. आणि प्रहार संघटना या जेवढ्या शेतकरी आल्यात यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार संघटना जीवाची बाजी लावणार. प्रहार संघटना, ज्या संघटनेचं नेतृत्व इथून 950 किलोमीटरवरला आमदार करतोय, इथून 950 किलोमीटरवर आमदार बच्चू कडूंचं अचलपूर गाव आहे, त्यांच्याकडून इथं जर उरणासारख्या ठिकाणी, शिराळसारख्या ठिकाणी, विट्यासारख्या ठिकाणी जर प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंच्या विचारांची माणसं जर तयार होत असेल तर शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.
मी सदाभाऊंना सांगतो, सदाभाऊ म्हणतात माझा जावाई नाही, मी काय गावाचा पाळणा हलवलाय का, माझा जावाई नाही, माझी पुतणी नाही, ह्या गोरगरीब मायमावली आशा सोडून देणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांचा आवाज म्हणून पहिल्यांदा रस्त्यावर उतरले ते आपले दिग्विजय भाऊ। या आंदोलनात पोलीस यंत्रणेनं एका मंत्र्याच्या दबावात दडपशाही करत दिग्विजय भाऊंना अटक केली। त्यांना कळंबा कारागृहात शेतकऱ्यांच्यासाठी तुरुंगवास झाला, पण गडी मागे हटला नाही। ना जीवाची पर्वा ना भविष्याची काळजी। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की रस्त्यावर उतरतो, लढतो तो आपला दिग्विजय भाऊ। 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा औचित्य साधत वाळवा तालुक्यातील मोफत रुग्णवाहिका चालू केली। संघटनेकडून सांगली जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करून दरवर्षी हजारो रक्तपिशव्या जमा केल्या जातात। त्यानंतर 2022 साली आलेल्या कोरोना महामारीत हजारो रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा दिली गेली। नावातच विजय असल्यामुळं आपल्या विविध आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष सुरू आहे। ऊसाची तुकडे पडलेली FRP एक रकमी मिळावी म्हणून ऊसाच्या शेतात जमिनीत स्वतःला गाडून घेऊन आत्मक्लेश आंदोलन केलं। हे त्यांचं आंदोलन राज्यभर गाजलं। बातमीकडे ऊसाची FRP सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता प्रहार संघटनेकडून एक अनोखं आंदोलन करण्यात आलंय। थेट ऊसाच्या शेतात स्वतःला गाडून हे आंदोलन होत आहे। साखर कारखानदारांच्या विरोधात सांगलीच्या शिराळा इथं आत्मक्लेश समाधी आंदोलन सुद्धा करण्यात आलंय। राज्य सरकारनं तुकडे FRPचा कायदा रद्द करावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP द्यावा अशी मागणी आता यावेळी प्रहार संघटनेकडून जोर धरतीये। आज जी कारखानदारी काटीमारीची जी लूट चालू आहे, ती लूट त्या शिकलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवायची नाही। ते आम्हाला माहित आहे कशी लूट करताय, काय करताय, आणि ती जर लवकरात लवकर शासनानं कारखाना बाहेर सरकारी काट किंवा सरकारी ऑनलाईन काट करावी ही अपेक्षा धरतो। शेतकऱ्याची पोरं इथनं पुढे आता ग बसणारी नाहीत एवढंच बोलतो। ऊसाची चोरी करतायत, काटामारी करतायत, त्याच्या विरोधात आम्ही शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी स्वतःच्या ऊसाच्या शेतात आम्ही स्वतःला गाडून घेतले व आत्मक्लेश आंदोलन करतोय। हे सरकार शेतकरी हिताच आहे। हे मुख्यमंत्री आहेत, ते भूमिपुत्र आहेत, त्यांनी वाळवा तालुक्यातील रखडलेले शेती पाणंद रस्ते व्हावेत म्हणून लोकप्रतिनिधींचं श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केलं। त्या धसक्यामुळं लोकप्रतिनिधींना जागेत बहुतांश पाणंद रस्ते मार्गी लागले। पेठ सांगली रस्त्याचं काम व्हावं म्हणून केलेलं घोडा आंदोलन केलं। पेठ सांगली महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आणि अनेक वेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप प्रहार संघटनेनं केला। क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्मारक व्हावं व जुन्या स्मारकाची स्वच्छता व्हावी यासाठी केलेलं स्वच्छता आंदोलन। निकृष्ट रस्त्यांची कामं बंद पाडत प्रशासनाला जाब विचारू आंदोलन। मराठा आरक्षणासाठी अर्धनग्न होत नाक घासू आंदोलन। या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला गुडघे टेकायला लावून शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडलं। प्रसंगी भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी सुद्धा घालवलं। बच्चूभाऊ सांगतात, प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे, मग ते आंदोलन अयशस्वी झालं तरी चालेल। शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्यावरील लढाई लढत असतानाच संस्थात्मक बांधणी करत शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांना जास्तीचा हमीभाव मिळवून दिला। या संस्थेच्या माध्यमातून दिग्विजय भाऊंनी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, मोफत कृषी निविष्ठा वाटप करत व पीक विमा तसेच अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळवून दिली।
तसेच लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरं, हृदयरोग तपासणी शिबिरे आयोजित करत समाजभान जपलं. बसता उठता दीनदलितांना मदत करत प्रहार संघटनेच्या जनसेवेचा अजेंडा जपला. शेतकरी, अपंग व कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी गेंड्याची कातडी पांघरलेल्या मदमस्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिंगावर सुद्धा घेतलं. हो, तुम्ही जनतेचे नोकर असून तुमचा पगार सर्वसामान्य जनतेच्या कष्टातून भागतोय असं ठणकावून सांगितलं. ज्या अपंग बांधवांच्यासाठी बच्चूभाऊंचा लढा होता त्या अपंग बांधवांच्यासाठी 24 तास त्यांच्या सेवेत वाहून घेतलं व त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. अशा या प्रहार शेतकरी संघटनेच्या बावळ्यास वाळवा तालुक्यात प्रतिसरकार राबवू पाहणाऱ्या बच्चूभाऊंच्या